मध्येच आहे, हे सगळेच आपण बोलतोय. माझं जे काम आहे, मी जे काही काम करतोय ते कोल्हापूर शहरामध्ये निसर्ग मित्र परिवार नावाची संस्था आहे, पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कामाचा एकूण आवाका आहे. फक्त मी अन्न एवढ्याच विषयावर मी फोकस करणार आहे. मगाशी बऱ्याच लोकांनी बोललेले की शाश्वत विकास वगैरे आणि सगळं मिळून येते ते पंचमहाभूतावर येतंय आणि सगळ्या योजना मला वाटतं गावामध्ये ह्याच भोवतीनं आहेत. मी फक्त दोन गोष्टीला हात घालतोय की एक म्हणजे लहान बाळापासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या पर्यंत बाळ जन्माला आल्यानंतर आईचं दूध पितो. आईचं दूध बंद झाल्यानंतर आपण जी पाळीव जनावर जी पाळलेली आहे त्या पाळीव जनावरांचं दूध आपण बाळाला देतो आणि आपण मोठी लोक सुद्धा एक पोषण मूल्य म्हणून दुधाचा वापर करतो. मी कोल्हापूर शहरामध्ये राहतो. मी गेली 35 वर्ष गोकुळचं दूध विक्री करतो. मगाशी कोरोना बद्दलची चर्चा झाली, मी आता लंपीची चर्चा करतोय. जसा कोरोना आला तसा जनावरांच्या मध्ये लंपी पण आला आणि लंपी आल्यानंतर आपल्या जनावरांचं काय व्हायला लागलं हे सगळ्या गावागावामध्ये आपण बघितलं आणि मग लक्षात आलं की कोरोना नंतर माझ्याकडे मी रोज 400 लोकांना भेटतो. माझ्याकडे 400 लोक दूध घेतात आणि 400 लोकांचे रोज मला कोरोनापासून रोज कोण नाही कोणतरी एक काकी, एक मावशी, एक वहिनी, एक आई, एक आजी, पूर्वीसारखं दूध लागत नाही असं सारखं रोज सांग. मग काय झालंय तर कोण म्हणते साईज येत नाही, कोण म्हणते दूधच पिवळं असं दिसतं, कोण म्हणतंय लोणीच निघत नाही, कोण म्हणते तूपच मिळत नाही. दर मात्र एवढा झालाय की 66 रुपयाला आता कोल्हापूर शहरामध्ये दूध विक्रीला आहे. तरी पण आमचं दूध आम्हाला चांगलं पूर्वी जसं तूप मिळत होतं तसं मिळत नाही. म्हणून एकदा शोध घ्यायचा ठरवला आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या 12 तालुक्यामध्ये मी फिरलो आणि 12 तालुक्यामध्ये फिरल्यानंतर लक्षात आलं की 4 तालुक्यामध्ये जो करवीर तालुका आहे, जो कागल तालुका आहे, जो शिरोळ तालुका आहे आणि जो हातकणंगले तालुका आहे, या 4 तालुक्यामध्ये जनावरं बंदिस्त झालेली आहेत. चरायला बाहेर सोडलीच जात नाही. उरलेले 8 तालुके जे आहेत त्या 8 तालुक्यामध्ये जनावरं अजूनही थोडीफार चरायला सोडली जातात. पण जनावर जसं माणूस उन्हाळ्यामध्ये वेगळं खातो, पावसाळ्यामध्ये वेगळं खातो, हिवाळ्यामध्ये वेगळं खातो, माणसाचा आहार आणि विहार हा ठरलेला आहे, तसंच जनावरांच्या मध्ये आपण काहीच बघत नाही असं माझं मत आहे. 12 महिने आपण ते बोलत नाही म्हणून जे आपण मिळेल ते आपण त्याला घालतो. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वैरण म्हणून जो विषय आहे तो म्हणजे ऊसाचं वाण आणि पाला आणि उरलेलं काय तुमचं लसूण ग्रास आणि काय मका बिका 10 पेक्षा यादी काय पुढे जात नाही. पण 75% चारा जो आहे तो ऊसाचं वाडा आणि पाला आहे आणि ऊसाचं वाडा आणि पाला जे जनावर खात आहे ते दुधात रूपांतर करतं. हे ऊसाचं वाडा आणि पाला ज्या वेळेला प्रयोगशाळेत तपासला त्यावेळेला लक्षात आलं की ह्याच्यामध्ये 2 घटक असे आहेत की जे जनावराला चालत नाही तरी पण त्यांच्या पोटात जायला लागले. त्यामुळे धार काढतानाच दुधाची क्वालिटी घसरायला लागली. पुढच्या गोष्टींची चर्चा करायला नको. मग धार काढताना जर चुकत असेल तर मग कुठं चुका लागलं ह्याचा शोध घ्यायला चालू केला आणि 12 तालुक्यामध्ये गोकुळ दूध संघातल्याच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना घेऊन गोकुळ दूध संघानंच मला विशेष या सगळ्याला सहकार्य केलं आणि 12 तालुक्यामध्ये फिरल्यानंतर लक्षात आलं की उन्हाळा हिवाळा पावसाळ्यात जिथं जनावर चरायला सोडली जातात, जनावर ज्याला तोंड लावतात त्याचा कोणी अभ्यासच केलेला. आणि मी हे कुणाला काम सांगितलं की 8वी 9वीच्या मुलांना काम सांगितलं. सगळ्यात महत्वाचं आपण रोज डेअरीत दूध घालतो पण महिन्यातनं एकदा सुद्धा आपलं स्वतःच धार काढलेलं जे जनावरांचं दूध आहे जे डेअरीत आपण घालतो कोणी ते तपासायला म्हणून बघत नाही. ह्या वानर सेनेला 8वी 9वीच्या मुलांना मी पहिल्यांदा हे सांगितलं की तुमच्या घरातलं दूध महिन्यातनं एकदा तपासायचं. कसं तपासायचं? 2 चमचे दूध घ्यायचं, डेअरीमध्ये दूध घालायला गेल्यानंतर जे कोण काका मामा असतील त्यांना सांगायचं जी लिक्विडची बाटली आहे त्यातलं 1 थेंब फक्त याच्यात टाका. 2 चमचे दूध वाटीतनं किंवा फुलपात्रातनं घेऊन गेली मुलं आणि टाकायला सांगितल्यानंतर 5 मिनिटांमध्ये जर दुधाची तार धरली, गुटळी धरली तर ओळखायचं जनावराला मस्टॅटिस नावाचा आजार व्हायला लागलेला आहे. हे 12 तालुक्यातल्या मुलांनी केलं. त्यातला कागल तालुक्यातल्या आणि शाहूवाडीतल्या तालुक्यातल्या 2 मुलांचे फोन आले, सर आम्ही हा प्रयोग केला
आणि आमच्या जनावराला अशी तार धरलेली दिसली. उपचार काय सांगितलाय, 2 लिंबू 4 दिवस कोंड्यात मिक्स करून घालायचे आहेत. 5व्या दिवशी परत जनावर दूध नॉर्मल दूध देत आहे तसं दूध येत. हे सगळं मुलांना सांगितल्यानंतर मुलांना पुढचं काम सांगितलं की शनिवार रविवारी तुम्ही शाळा सुटल्यानंतर तुमची जनावरं ज्यावेळेला चरायला सोडली जातात त्यावेळेला काय खाते त्याचे फोटो काढा. मुलांनी एवढं छान काम केलं. मुलांना त्या झाडाचं त्या ह्याचं वनस्पतीचं नाव माहित नाही, पण मुलांनी फोटो काढून मला व्हॉट्सअपवर पाठवले आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 72 वनस्पतींची यादी तयार झाली की जे जनावर चारा म्हणून खातात. त्यामुळं 72 वनस्पती. मगाशी पाटणकरांनी जे सांगितलं की झाडं लावायचीच आहे, तो कुठली लावायची तो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आता. त्यामुळं जे तिथं शिल्लक आहे तेच उचलून आणायचं की आपल्याला पाहिलंय ते लावायचं ते आता ठरवलं पाहिजे. ती ठरवायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून कोरोना नंतर मी अजून एक सर्वे केला की वनस्पतीवरनं ज्या गावांची नावं कोल्हापूर जिल्ह्याला पडलेली आहेत अशी 80 गावं सापडली की जी वनस्पतीवरनं नावं पडलेली आहेत. आणि अशी 80 गावं मी फिरून आलो कोल्हापूर जिल्ह्यातली जी नावं वनस्पतीवरनं पडली असावी. रुई, म्हाळुंगे, वडगाव, पिंपळगाव, वेकटवाडी अशी बरीच 12 तालुक्यामध्ये ही सगळी गावं सगळी फिरल्यानंतर लक्षात आलं ह्या सगळ्या वनस्पतीवरनच पडलेली ही नावं आहे. आणि हे सगळं माणसाचं आणि जनावरांचं अन्न म्हणूनच वापर केला जात होता आणि त्यांच्या उपचारासाठी सुद्धा हा वापर केला जात होता. कोरोनाचं उत्तर कोल्हापुरात सापडलं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सापडलं. कोल्हापूरच्या अंबाबाईला जर सगळे जर तुम्ही दर्शन घेतलं असाल तर अंबाबाईच्या हातामध्ये जे फळ आहे त्या फळाचं नाव अनेक कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना माहितच नाही. त्याचं नाव आहे म्हाळुंग. आणि हे म्हाळुंग नावाचं फळ सिट्रस वर्गीय आहे, लिंबू वर्गातलं आहे. लिंबू नंतर तयार झाला, पण कधी काळी देवीच्या हातात फळ कोणी ठेवलंय कसं ठेवलंय माहित नाही, पण हे ह्युम्युनिटी पॉवर वाढवतं. आणि ज्यासाठी आपण ही सगळी धडपड करायला लागलोय, मला वाटतं आदिवासी भागातल्या ज्या पद्मश्री ज्यांना मिळाला त्या राईबाई पोखरेंच्याकडं त्या नावारूपाला यायच्या अगोदर मी त्यांच्याकडे 2 दिवस जाऊन राहिलो होतो. त्यांनी सांगितलेली गोष्ट अशी आहे की त्यांची गाय एक लोखंडाचा तुकडा काहीतरी चाऱ्यातनं पोटात गेला, गाय सैरावैरा झाली आणि त्यांच्या कोणीतरी पूर्वीच्या पूर्वजांनी सांगितलं होतं की म्हाळुंग्याचं फळ जर पोटात मिक्स करून घातलं तर असा लोखंडी तुकडा पडून जातो. म्हणून गावात एका घरामध्ये म्हाळुंग्याचं झाड होतं आणि त्यांच्याकडे 2 फळं लागली होती. त्या बाईकडे ह्या आजी मागायला गेल्यानंतर त्यांनी त्याची किंमत खूप सांगितली होती. ह्या आजीकडे 150 रुपयेच होते. शेवटी गळ्यातलं काय असेल ते सोनं नाणं घाणवत ठेवलं, ते फळ आणलं, ते फळ घातलं आणि त्या गाईच्या शेणातून दुसऱ्या दिवशी तो पाळत पडला असं त्या आजीने सांगितलं. त्या दिवसापासून आज अखेर त्या फळातल्या ज्या बिया गोळा करून त्या आजीबाईनं जी काही रोपं तयार केलेली आहेत ती रोपं सगळ्यांना वाटते. कोल्हापुरात त्या आजी गेल्या 4-5 वर्ष या 5-6 वर्षामध्ये 4-5 वेळाला आल्या, त्याला आमच्याकडेच राहतात आणि आवर्जून अंबाबाईला जातात, कारण त्यामुळं प्राण वाचलेला आहे. आणि हे म्हाळुंग्याचं गावं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देवीला जर मध्यवर्ती ठेवलं तर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणला आपल्याकडे म्हाळुंग्याची गाव आहेत. चंदगडमध्ये 2 आहेत, पन्हाळ्याकडे 2 आहेत, करवीरमध्ये 1 आहे आणि गगनबावड्याकडे 1 आहे. या 6ही गावामध्ये मी जाऊन आल्यानंतर लक्षात आलं कुणालाच माहित नाही. आणि बऱ्याच लोकांच्या परड्यात पूर्वी झाड होतं पण आता ते शिल्लकच नाही. हे कुंडीत सुद्धा येतं आणि जमिनीवर पण येतं, हे फांदी लावून सुद्धा येतं आणि बियापासून पण येतं. तेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की आपलं काहीतरी चुकायला लागलंय. आणि मग मला असं लक्षात आलं की आपले सगळे सण उत्सव जे आहेत, सगळ्या रूढी परंपरा ज्या आहेत, आणि मगाशी ज्या दादाने फोटो दाखवले त्यातलं बरंच जे काय हे पुन्हा याच दिशेला आपल्याला वाटचाल करायची आहे. आणि म्हणूनच आजचं हे वर्कशॉप त्या अर्थानं फार महत्वाचं. मग काय आपल्याला करता येईल तर सगळ्यात महत्वाचं मी जे काय केलं ते म्हणजे सगळ्यात महत्वाचे हार्बल गार्डन तयार केलं. आणि गोकुळ दूध संघाचं जिथं चिलिंग प्लांट आहे तिथं हर्बल गार्डन तयार केलेले आहे. गोकुळ दूध संघानं 10 डॉक्टर आता आयुर्वेदिक प्रॅक्टिस करणारेच नेमलेले आहेत. त्यांना ट्रेनिंगला पाठवलं होतं. ते ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर जवळजवळ 45 वनस्पतींचा वापर करायला जे जनावरांचे आजार आहेत त्या आजारावर उपचार करण्यासाठी त्यांनी काही यादी तयार केली, तिथं शिकवली. पण इथं फील्डमध्ये ते कधी फिरलेले नसल्यामुळं बऱ्याच वनस्पती माहीत नव्हत्या, बऱ्याच वनस्पतींची रोपच नाहीत, बऱ्याच वनस्पती कुठे नर्सरीत मिळत नाहीत.
आणि ज्यावेळेला लिस्ट कळली, ह्यातल्या निम्म्या वनस्पती मसाल्याच्या डब्यात आहेत, राहिलेल्या वनस्पती आपल्या सगळ्या जंगलात आहेत, त्या सगळ्या गोळा करून तिची रोपं तयार केली आणि 12 तालुक्यामध्ये हिचे हर्बल गार्डन तयार झालेले आहे. तुम्हाला विनंती एवढीच आहे की आपल्या पण आता सगळ्यांच्या गोट्याच्या भोवतीनं अशी हर्बल गार्डन तयार करणं गरजेचे आहे. शेतकरी बांधावर झाड लावायला तयार नाही, शेतावर झाड लावायला तयार नाही, कारण वसप सावली पडती, हे सगळे तुमचे प्रश्न आहेत. पण अशीच कमी सावली देणारी, उंच जाणारी झाडं आणि जनावरांचा चारा निर्माण करणारी झाडं आपल्याकडे आहेत आणि आपल्या भागात आहेत. आणि आत्ता जो 2025 काल संक्रांत झाली, आज मला वाटते काल किंक्रांत झाली आणि आजपासून आपलं सगळं महिला वर्ग हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतो. त्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला ह्याच सणाला फक्त एक शब्द वापरला जातो, तो म्हणजे वाण. आणि वाण म्हणून काय द्यायला लागलोय, नको ते द्यायला लागलोय. पण वाण म्हणजे तुम्ही निसर्गाकडे बघा, झाडाकडे बघा, शेताकडे बघा, सगळीकडे आता बी बियाणं तयार झालंय. वाण म्हणजे बी बियाणं, वाणं द्यायचे एकमेकीला. सासर आणि माहेर जे आहे ते वाणं द्यायचे आणि ही वाणं आपल्या स्थानिक लेवलची. आज आपण सगळा भाजीपाला जे काय करतोय ते दुकानातलं बियाणं विकत आणून आपण भाजीपाला करतोय, पण अजूनही आपल्या गावामध्ये अशी बियाणं आहेत. एकच उदाहरण सांगतो की 3 तालुके, पन्हाळा, राधानगरी आणि करवीर, 3 तालुक्यामधला ज्याला वरणा म्हणतो आपण, हा वरणा फक्त दव बिंदूवर हवेवर येणारा वरणा आहे. पण तो वाडी वस्तीत आहे, तो अजून कोल्हापुरामध्ये शहरामध्ये येत नाही, पुढे तर जातच नाही. आणि फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्येच वरणा म्हणतात, इतर ठिकाणी त्याला पावटा म्हणतात. वरणा काय म्हणतात, वरच्यावर येतोय, वरच्या वातावरणात येतोय. आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या चर्चा ज्यावेळेला आपण करतोय त्यावेळेला अशी तग धरून राहणारी जे बियाणं आहे ते बियाणं अजूनही आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आहे. आणि असं बियाणं आपल्याला पकडणं, त्याचं मल्टिप्लाय करणं आणि ते घराघरामध्ये, गावागावामध्ये पोहोचवणं, तशा परसबागा तयार करणं, हे फार महत्वाचं काम आपल्याकडं आता आहे आणि हे फार मोठं चॅलेंजिंग काम आहे. आणि त्या अर्थानं आम्ही ह्या वर्षीची थीम ठरवली आहे, घर तिथे परसबाग, शाळा तिथे वृक्षपिढी आणि गाव तिथे देवराई. मगाशी मियावाकी वगैरे चर्चा, हे कोणतरी आपल्यातले नेते जातात, तिकडचं क्लायमेट आपल्याकडचं क्लायमेट ह्याच्यामध्ये फरक आहे, पण आम्ही देवराई विसरलो. देवाच्या नावानं राखून ठेवलेलं जंगल म्हणजे देवराई. आमची ती देवराई सगळी आम्ही वड आणि पिंपळ काढून टाकला आणि तिथं जीर्णोद्धार करून कमानी उभा करायला लागलोय, कळस मोठे करायला लागलोय. कशासाठी करायला लागलोय अजून काही कळलेलं नाही. त्यामुळं हा सगळा ठेवा आपल्याकडे आहे. आणि शेवटचा एक मुद्दा सांगतो, कारण भूक लागलेली आहे, मलाही लागलेली आहे. आपण मृग नक्षत्र जर गृहीत धरलं तर पूर्वी 7 तारखेला म्हणजे 7 तारखेला पाऊस पडतच होता. ह्या मागच्या वर्षी जरा पडला, पण ह्या वर्षी पडेल अशी आपण आशा व्यक्त करूया. त्या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेवग्याच्या पानाची भाजी करण्याची प्रथा आहे. पण मला सभागृहात सर्वांनाच विचारायचं आहे की जनावराला शेवग्याचा पाला घालणारे कोण आहेत? 2 हात वर आहेत, 3 हात वर आहेत. कदाचित प्रश्न असा पाहिजे की जनावर आपल्याला नाही, आपण सर्वजण तिथपर्यंत पोहोचायचं आहे. नसले तरी आपण तिथपर्यंत जाणार आहे, म्हणून आपण सर्वजण तिथपर्यंत पोहोचतो. तो नंतरचा भाग आहे आणि उद्या कंपल्सरी पण करायचं नाही आपल्याला. तर शेवग्याचा पाला, त्याच्याबद्दलचं संशोधन झालं. मी हे एवढ्यासाठी हा विषय काढला कारण जाता हा मुद्दाम सांगणं गरजेचं आहे. आपल्याकडं, भारताकडं बोट केलं जातं, इतर देश आपल्याकडे बोट करतात की सगळ्यात जास्त जनावरं भारतातली लोक पाळतात आणि त्यांच्या तोंडातून जो मिथेन वायू बाहेर पडतो त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढतंय, असं इतर देश आपल्याकडे बोट करतात. आणि म्हणून आपण किती नंबरला आहे तो वेगळाच विषय आहे, पण शेवग्याच्या पानामध्ये जो मिथेन वायू जनावर बाहेर काढतात तो कमी करण्याचं संशोधन नव्यानं डॉक्टर कोकाटे म्हणून आहेत त्यांनी शोधलेलं आहे. त्यामुळे शेवग्याचा पाला जर घातला तर जनावर कमीत कमी मिथेन वायू बाहेर सोडतात असा अभ्यास झालेला आहे. त्यामुळे शेवग्याचा पाला किंवा शेवग्याचं झाड हे घरादारामध्ये पाहिजेच. पण कोणतरी विद्वान सांगतोय की दारात लावू नका, अमुक करू नका, तमुक करू नका. ह्यातच आपण सगळे गेलोय. सगळ्यांच्याकडे मनी प्लांट आहे पण गुळवेल नाही. मनी शब्द इंग्लिश आहे, बोलता येत नाही, पण मनी येणार आहे म्हणून मनी प्लांट लावा. पण गुळवेल आपल्याकडे कुठं पण आहे, लावायची गरज नाही. आणि गुळवेल हा आपल्याला सगळ्याला, डेंगू बिंगू काय तुम्ही म्हणाल त्याला, शुगर बिगर सगळ्याला उपचार आहे.
आणि तुम्हाला शेवटचा मुद्दा मी सांगतो, आपलं गावामध्ये 10 वर्षापूर्वी, मगाशी कोणतं म्हटलं 10 वर्षाच्या पूर्वीची परिस्थिती काय आणि आजची परिस्थिती काय. 10 वर्षापूर्वी मेडिकलची दुकानं किती होती आणि आज किती आहे. ही प्रगती झाल्या का अधोगती झाल्या हा संशोधनाचा विषय. ज्या अर्थी मेडिकलचं दुकान कोल्हापूर गावात झाले त्या अर्थी घराघरामध्ये पेशंट आहे, हे सगळी दुकानं चालतात. ह्याचा अर्थ त्यांच्या पोटावर पाय आणायचा असा माझा मुद्दा नाही, पण ज्या अर्थी मेडिकलचं दुकान आलंय, ज्या अर्थी अगदी गावागावात जर 4-4 झाले असतील तर आपण घराघरामध्ये पेशंट आहे, हे जर आपल्याला वाचवायचं असेल तर आपलं अन्न आपण काय खातोय, आपण काय जेवतोय. कुठलंही जेवण असलं की पनीर शिवाय चालतच नाही, आमच्या घरात मिळत नाही. काय पनीर नसलं म्हणलं की डोकं काही लोकांचं फिरतंय. मगाशी मॅडम म्हणल्या सगळे पॅनिक होतात, पण पनीर हे कसं तयार करतात हे वेगळं सांगायची गरज नाही, आणि ते आमच्या पोरांना आवडायला. पण चांगलं दूध कोण पिणार नाही, रेग्युलर दूध कोण पिणार नाही. त्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्याचा सार जो आहे तो जर ग्रामीण विकास व्हायचा असेल, गाव जर आपल्याला सक्षम करायचं असेल, सगळ्या कचऱ्यात सगळे प्रश्न पंचमहाभूत अबाधित ठेवायचे असतील तर आपल्याला आजपासून कामाला लागलं पाहिजे. चर्चा 4 भिंतीमध्ये खूप छान होतात, पण ऍक्शन ओरिएंटेड काम करणं फार गरजेचं आहे. आणि मगाशी साहेब तुम्ही म्हटलाय म्हणून तुमचा नंबर सगळ्यांनी विचारला, बाकीचा नंबर कोणी विचारला नाही. आपल्याला आर्थिक पाहिजे तेवढं समाज द्यायला तयार आहे, पण आर्थिक बजेटसाठी जर आपण काम करत असलो तर त्या कामाला काय अर्थ नाही. मनापासून जर आपण काम करायचं ठरवलं तर निसर्ग सुद्धा आपल्याला साथ देतो. आणि म्हणून ह्या सगळ्याचा शेवगा जसं मी म्हटलं तसं सगळे सण जर तुम्ही बघितले, आता पुढच्या महिन्यात मला वाटतं, मला तो मी संक्रांतीचा मुद्दा तेवढ्यासाठी सांगितला की वाहनं ह्या निमित्ताने जर वाटप झाली घराघरामध्ये गावागावामध्ये, ती सिरियल पण तशीच चालती. त्यामुळे नको त्या वस्तू आपण वाटायला लागलोय, पण बियाणं वाटप झालं तर मला वाटतं सगळीकडे क्रांती होईल. तसं पुढच्या महिन्यामध्ये महाशिवरात्र आहे. महाशिवरात्रीला सगळ्या गावामध्ये महादेवाची देवळं आहे, पण बेलाची झाडं शोधून सापडायची नाही. मग सगळ्या सोमवारचा बेल किंवा महाशिवरात्रीला बेल येतोय कुठनं, तर सगळ्या जे बेल विकणारे जे आहेत ज्यांच्याकडनं आपण बेल घेतो त्यांना विचारा, सगळा बेल येतोय कर्नाटकात. महादेव सगळं आपले आणि बेल घालणार कर्नाटकात, आणि घालूनच्या घालून तो वापरल्यानंतर कुठे जातो, आणि कुठे जातोय, आणि पिंडीतनं कुठे जातो, पिंडीवर झाल्यानंतर कुठे जातो हे कोणी सांगितलं. नदीच घालायचं टाकायचं म्हणून कोणी सांगितलं. त्याला ह्याला कार्यशाळेत बोलायला पाहिजे. हे भडजे नावाचं जे काही फॅड आहे की नाही, एक फार त्यानं सांगितलं. म्हणजे आपण काय करतो, हे जे काही एज्युकेशन चाललंय, शिक्षण चाललंय, ह्याला काय अर्थच नाही. ही जी डिग्री कुठली आहे ते एकदा तपासायला. त्यामुळे जिथलं आलंय तिथं परत करायला पाहिजे. आणि जर नसेल जमत तर महादेवाच्या समोर नंदीला काय ठेवलाय. नंदी म्हणजे कोण, आपलं पाळीव प्राणीच आहे ना, त्याचं ते अन्न आहे. बेलाची पानं सुद्धा जनावराला कोण घालतो. आणि आपण त्याच्याही पुढे जाऊन आपण कढीपत्त्याच्या पानाची जशी चटणी करतोय तशी बेलाच्या पानाची चटणी करून भाकरी करून खावा. पाण्यात टाकू नका, कुठेही फेकू नका. फार महत्वाचं बेलाचं झाड आहे. सगळ्या शाळा बघितल्या, अंगणवाडीच्या सेविका बघितल्या, सगळ्या शाळेमध्ये चित्र काढले, सफरचंदाचं फळ ठरलेलं आहे, पण बेलफळ गावात पिकतंय त्याचं मात्र तिथं पोटच नाही. आणि बेलफळ खायचं असतं हेच आम्हाला माहित नाही. कुठल्या पेशंटला बघायला गेलो तर सफरचंद शिवाय दुसरं फळच नाही. सफरचंद कुठं, आपण कुठं, ते कुठं पिकतंय, आणि आमच्या गावातलं आमच्या इथं पिकणारं फळ आम्हाला माहित नाही, आणि ते आपण खात नाही. ते महादेवालाच घालायचं एवढंच आम्हाला माहित. पण महादेवाला जे आवडतं ते भक्ताला का आवडत नाही अजून मला कळलेलं नाही. त्यामुळे आपण सर्वांनी त्याचा सुद्धा आस्वाद घ्या. ते उष्णता कमी करायला खूप महत्वाचं आहे. बेलफळ खाल्लं पाहिजे. बेलफळाची सालीचा रंग पण तयार करता येतोय, त्याच्या बिया रुजवायला येतात, त्याचा गर काढून सरबत करता येतं, त्याची बर्फी करता येते. आणि मगाशी मी काल मुद्दाम मी सांगितलं, आपल्याला शाश्वत विकास किंवा ग्रामीण विकास करायचा असेल तर शेतकऱ्यानं बाय प्रोडक्ट कडे लक्ष दिलं पाहिजे आणि स्वतःचं गोडाऊन पाहिजे. नाशवंत माल जो आहे तो नाशवंत माल जर आपल्याला रियूज करायचा असेल, परत वापरायचं असेल, तर आम्ही कोल्हापुरामध्ये एक सोलर ड्रायर तयार केलाय आमच्या डोक्यातला. आणि त्याच्यामध्ये रोज दर रविवारी कोल्हापुरात जो आठवडी बाजार करतो तिथं जो शेतकरी येतो त्या शेतकऱ्याकडचा राहिलेला माल जो नाशवंत माल आहे, कडीपत्ता, पुदिना, पालक, बीट,
टोमॅटो हा सगळा आम्ही त्यांच्याकडचा घेतो. शेतकरी पण एवढा दिलदार आहे तो, 7:30 नंतर आम्ही त्याच्याकडे जातो. ते म्हणते मला एसटी भाडं द्या आणि सगळं घेऊन जावं. ते कचऱ्यातच जाणार होतं, तर तुम्ही काय तर करताय हे आम्हाला बरं वाटतं. आणि म्हणून असा सगळा माल आम्ही गोळा करतो. तो आता उत्तरायण जे संक्रांत झाली, सूर्य आता उष्णता वाढायला लागती, उष्णता चालू झाली. ह्या उष्णतेवर आपल्याला हा सगळा प्रोसेस किंवा हा ड्राय करता येतो. आणि रेग्युलर सूर्यप्रकाशामध्ये सुद्धा आपल्याला हे ड्राय करता येते आणि हे साठवून ठेवता येते. पूर आला आणि काय आलं तर त्या कालावधीमध्ये हे सगळं बाहेर काढता येते. माझ्या घरामध्ये आता 27 असे पदार्थ आहेत जे बाय प्रोडक्ट आहेत, हे नुसते सोलरवर वाळवलेले. जे भेंडी वाळवल्या, वांगी वाळवल्या, केळी वाळवलेले आहेत, कढीपत्ता, पुदिना, बीट काय म्हणाल ते सगळं वाळवलेलं आहे आणि ते वाळवता येतंय. आणि म्हणून सौर ऊर्जेचा पण वापर महिलांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, जर मला वाटतं काळी साडी का परिधान करतो संक्रांतीला कुणाला माहित. आपण परीक्षेत सगळ्यांनी उत्तर लिहिलंय, काळा कुठला रंग शोषून घेतो, काळा रंग. पण वाळवताना काय काय घालतो, नको ते घालतो. पांढरं, निळं, पिवळं मिळेल ते. पण काळ्या रंगामध्ये वापर जर तुम्ही जर वाळवलं तर लवकर वाळतं, कारण इतर जर तुम्ही वापरलं 3 दिवस लागतात. पण काळ्या रंगाचं कापडामध्ये जर वाळवलं तर एका दिवसात वाळतं. म्हणजे 100 दिवस पावसाळा सोडला, 250 दिवस आपल्याला जे ऊन आहे ते ऊन वापरता आलं पाहिजे. नुसतं बरेच लोक आंघोळ करून तांब्यावरून पाणी ओततात. सूर्य कुठं, आम्ही कुठं पाणी होतं आम्हालाच कळत नाही. खालीच्या कुंड्या तर लावा. त्यामुळं मला असं वाटतं की काही सवयी आपल्याला बदलायला लागतील. आणि असं जर आपण जर केलं तर खऱ्या अर्थानं शाश्वत विकास ज्याला म्हणतो. म्हणून सगळ्या सण उत्सवामध्ये ज्या ज्या वनस्पती आहेत, मी मागच्या वर्षी गणपतीला सुद्धा मोजल्या. गणपती आल्यापासून गणपती जाई तोपर्यंत आपण 74 वनस्पतींचा वापर केला. 74. आणि ह्या काय आपण लावून आणल्या नाही, वरगुडून कुठनं आणल्या आणि कुठं गेल्या कुणाला माहिती. बोलण्यासारखं खूप आहे. आपण थांबूया आणि जेवणाचा सुद्धा आस्वाद व्यवस्थित घ्या. फक्त आल्यानंतर जर अनेक 2 मिनिटं मिळाली तर, आता मी जर सांगितलं तर तुम्ही तिथं जेवणार नाही. म्हणून आपण आल्यानंतर जर 2 मिनिटं दिली तर मी बोलायची. 94 23 85 87 11.